Hello dear students, welcome in today's lecture. Previously we had started to learn about advanced web designing, and in our previous lecture I had given you one program for homework. I think you have solved that program or you write that program, but now we will see the code of that program. Okay, I had given you this program for homework and I hope you write the code for this program, but now I will show you how you have to write the code for this program. So to view the code of this program or to source of this program, right click on this page and I click on view source. I saw the source of this program, so I select all the matter and copy this content, and I will write all the content in notepad for clear viewing. Okay, so see, this is a program. We have to write this program for that output. ओके, बघितलं आपण आता प्रोग्राम काय होता, म्हणजे काय लिहायला अपेक्षित होतं आपण. आता या ठिकाणी आपण नेम कशा प्रकारे दिलं, ईमेल दिलेला होता, ॲड्रेस साठी तुम्हाला टेक्स्ट एरिया वापरायचं होतं, डेट ऑफ बर्थ साठी आपल्याला डेट टाइम साठी लोकल आपण वापरलेलं, स्टँडर्ड साठी आपण रेडिओ बटनचा वापर केला, कॉन्टॅक्ट नंबर साठी आपण टेलचा वापर केला आणि सोबतच पॅटर्नचा सुद्धा यूज केलेला आहे. वेब पेज साठी तुम्ही URL चा यूज केलाय आणि फोटो अपलोड करण्यासाठी टाइप इज इक्वल टू फाईलचा यूज केलेला. आपल्याला सबमिट बटन हवं होतं म्हणून आपण टाइप इज इक्वल टू इमेजचा वापर केला. आता इथे मी प्रत्येक ठिकाणी रेस्ट्रिक्शन्स म्हणजे व्हॅलिडेशन साठी मॅटर पुटअप केलेलं असेलच असं नाहीये, पण तुम्ही व्हॅलिडेशन जर का तुम्हाला प्रॉपरली व्हॅलिड जर फॉर्म द्यायचा असेल तर मग तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅलिडेशन साठी जी रेस्ट्रिक्शन्स आपण ऑलरेडी बघितलेली होती that you may use. Okay, today we are going to learn about meta tag, and before learning meta tag first we see a basic program of HTML. आता HTML चं जे काही बेसिक स्ट्रक्चर असतं त्यामध्ये आपण सुरुवात डॉक टाइपने करतो आहोत. त्यानंतर HTML टॅग दिलेली, HTML टॅग मध्ये आपण हेड टॅगचा वापर करतो. हेड मध्ये आपण टायटल यूज करणार. काहीतरी टायटल पुटअप केल्यानंतर आपल्याला टायटल टॅगला करायचं असतं क्लोज, त्यानंतर आपण डायरेक्टली हेड क्लोज करतो. नंतर बॉडी देणार आणि बॉडी ओपनिंग बॉडी टॅग आणि क्लोजिंग बॉडी टॅग मध्ये जी कंटेंट पुटअप केलेली असतील ऑल दोज कंटेंट विल डिस्प्ले ऑन युअर वेब पेज. आणि नंतर मग आपण बॉडी टॅगला क्लोज करतो आणि HTML टॅगला क्लोज करतो. दिस इज अ बेसिक स्ट्रक्चर ऑफ HTML प्रोग्राम and that we had already learned in our previous lectures. Okay, now let's start learning meta tag. What is meta tag? आता meta tag कशाला म्हणतोय? Meta tag is a tag in HTML that describes some aspects of content of a web page. म्हणजे वेब पेज मध्ये जी काही कंटेंट्स दाखवली जातात त्याच्याशी रिलेटेड आपण ही मेटा टॅगचा यूज करणार आहोत. The HTML meta tag is used by search engine to search information that is provided with the web page. आता वेब पेज मध्ये जी इन्फॉर्मेशन आपल्याला दिसते ती इन्फॉर्मेशन दाखवण्यासाठी इनडायरेक्टली मेटा टॅगचा उपयोग होतो, पण मेटा टॅग मध्ये जी काही कंटेंट दिलेली असतील दॅट विल नॉट डिस्प्लेड ऑन ब्राउझर डायरेक्टली. पुढे आपण बघतोच आहोत. दिस इज अ एम्प्टी टॅग, दॅट मीन्स मेटा इज अ सिंग्युलर टॅग. आपल्याला मेन्शन करायचं आहे हा पॉइंट बिकॉज इन आवर एक्झाम दॅट क्वेश्चन मे बी आस्क्ड टू अस, विच कॅरीज इन्फॉर्मेशन विदिन इट्स ॲट्रिब्यूट्स. आता मेटा टॅगचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत त्या वेगवेगळ्या ॲट्रिब्यूट्सच्या थ्रू मेटा टॅग काय करते, वेगवेगळी इन्फॉर्मेशन कॅरी करते जी की आपल्याला सर्चिंग साठी युजफुल असते.
The meta tag is placed between opening header tag and closing header tags. आता आपण जसं बेसिक स्ट्रक्चर पाहिलं तर बेसिक स्ट्रक्चर मध्ये ओपनिंग हेड टॅग आणि क्लोजिंग हेड टॅग मध्ये फक्त आणि फक्त टायटल दिलेलं असतं. पण जेव्हा आपण मेटा टॅगचा यूज करणार तेव्हा मेटा टॅग आपल्याला कुठे यूज करायची आहे? ओपनिंग हेड आणि क्लोजिंग हेडच्या मध्ये. मेटा टॅग विल नॉट बी डिस्प्लेड ऑन वेब पेज. हे पण आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की मेटा टॅग मधली जी कंटेंट्स आहेत that will not be displayed on web pages. ओके, आता आपण एक छोटासा प्रोग्राम बघूयात. Here I give you one program on the basis of meta tag. आता इथे बघा आपण बेसिक स्ट्रक्चर मध्ये थोडंसं ॲडिशनल मॅटर ॲड करतोय. क्लोजिंग टायटल पर्यंतचं मॅटर आपण ऑलरेडी याआधी शिकलेलो होतोच. आता आपण मेटा टॅग साठी एक नेम ॲट्रिब्यूटचा वापर केलाय. त्याची व्हॅल्यू आपण घेतो आहोत ऑथर्स म्हणून. त्याच्यासाठी कंटेंट हा सुद्धा एक ॲट्रिब्यूट यूज केलाय आणि त्याची व्हॅल्यू आपण यूज केलेली आहे बालभारती. म्हणजे मेटा टॅग साठी नेम ॲट्रिब्यूट आणि कंटेंट ॲट्रिब्यूट या दोन ॲट्रिब्यूट्सचा आपण यूज केलेला. त्याच्यासाठी वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपण पुटअप केल्या आहेत. आता सेम आपण मेटा टॅग साठी डिस्क्रिप्शन म्हणून त्याची नेम दिलेला आहे आणि इथे कंटेंट म्हणून ॲडव्हान्स वेब डिझायनिंग दिलं. परत मेटा टॅग मध्ये नेम इज इक्वल टू कीवर्ड्स घेतलेला आहे आणि कंटेंट म्हणून आपण इथे पुढचं अजून काहीतरी मॅटर दिलेलं. मेटा टॅग साठी नेम आपण इथे कॉपीराईट घेतलेलं आणि कंटेंट म्हणून कॉपीराईट बालभारती ऑल राईट रिझर्व घेतलंय. हेड टॅगला क्लोज केलेलं आहे. बॉडी टॅगला क्लोज केलं. बॉडी टॅग मध्ये आपण फक्त वेलकम टू HTML5 हा एकच शब्द लिहिलेला आहे आणि आता त्याला आपण पी टॅग मध्ये इन्क्लोज केलंय. बॉडी क्लोज केलेली आणि HTML टॅग करतोय आपण क्लोज. आता हे तुमचं स्ट्रक्चर झालेलं आहे युजिंग मेटा टॅग. आता मेटा टॅगचा यूज करून जरी तुम्ही हा प्रोग्राम तयार केलेला असला तरीही या मेटा टॅगचे जे काही कंटेंट्स आहेत ती डायरेक्टली आपल्या वेब पेज मध्ये डिस्प्ले होत नाहीत, परंतु त्याचा इफेक्ट मात्र आपल्याला वेब पेज वरती दिसतो. ओके, सो बिफोर गोइंग टू सी दिस प्रोग्राम वी विल लर्न सम ॲट्रिब्यूट्स ऑफ मेटा टॅग. आता मेटा टॅगचे आपण ॲट्रिब्यूट्स बघतो आहोत. फर्स्ट इज नेम. ॲट्रिब्यूट इज नेम अँड व्हॉट यू यूज इट्स व्हॅल्यू. द व्हॅल्यू ऑफ नेम ॲट्रिब्यूट कॅन बी रिलेटेड टू एनी ऑफ द फॉलोइंग. म्हणजे नेमची जी व्हॅल्यू आहे ती एक तर ऑथरशी संबंधित असेल, डिस्क्रिप्शनशी संबंधित असेल, कीवर्डशी संबंधित असेल किंवा कॉपीराईटशी संबंधित असेल. अँड ओनली फॉर दिस रिझन वी यूज ऑल द मॅटर हिअर. आता आपण इथे मुद्दामून त्या सगळ्यांचा वापर केलाय. अर्थात प्रोग्राम मध्ये पण आपण यूज केलेलं होतं की नेम मध्ये तुम्हाला काय काय पुटअप करायचं असतं आणि मग कंटेंट मध्ये काय काय पुटअप करतो. आता आपण त्याचंच डिस्क्रिप्शन घेतोय. स्पेसिफाईज द नेम ऑफ मेटा डाटा लाईक ऑथर, कीवर्ड्स और डिस्क्रिप्शन. आता त्याचा आपण सेकंड ॲट्रिब्यूट बघतोय कंटेंट, जो की आपण वरती प्रोग्राम मध्ये ऑलरेडी लिहिलेला बघितला. इट कॅन हॅव एनी टेक्स्चुअल मॅटर रिलेटेड टू द नेम ॲज इन एक्झाम्पल. आता इथे आपण एक्झाम्पल म्हटलंय. मेटा टॅग मध्ये नेम इज इक्वल टू ऑथर म्हटलं आणि कंटेंट इज इक्वल टू बालभारती म्हटलंय. याचा अर्थ काय झाला, जर का तुम्ही प्रोग्राम मध्ये हे मेन्शन केलेलं असेल मेटा टॅग मध्ये हिडर सेक्शन मध्ये, तर त्या पेजवरची जी इन्फॉर्मेशन सर्च केली जाते तर ज्या बुकचा ऑथर बालभारती आहे ती म्हणजे त्याची इन्फॉर्मेशन सर्च करण्यासाठी आपण या वेब पेजचा वापर करणार. आता नेक्स्ट मध्ये आपण डिस्क्रिप्शन म्हटलेलं आहे. नेम इज इक्वल टू डिस्क्रिप्शन आणि कंटेंट म्हटलेलं आहे ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. व्हॉट इज द मीनिंग ऑफ दिस? हिअर द व्हॅल्यू ऑफ कंटेंट ॲट्रिब्यूट स्पेसिफाईज नेम ऑफ टॉपिक ॲडव्हान्स वेब डिझायनिंग. आणि नेक्स्ट आपण परत सेम जसं एक्झाम्पल लिहिलेलं आहे त्यासाठी आपण यूज करतो. नेक्स्ट ॲट्रिब्यूट ऑफ मेटा टॅग इज कॅरसेट. आता कॅरसेट जे आहे त्या कॅरसेटच्या तुम्ही दोन व्हॅल्यूज यूज करू शकता, UTF-8 अँड BIG5. ओके, मग आता हे UTF-8 किंवा BIG5 काय आहे
This specifies the character encoding used by the document. This is called character encoding declaration. आता यापैकी जे UTF-8 आहे used for Indian characters and Big 5 is used for Chinese characters. आता हे सुद्धा आपल्याला MCQ च्या फॉर्मॅटमध्ये विचारले जाऊ शकतं की कॅरसेट कशाचा ॲट्रिब्यूट आहे, तर आपण मेटा टॅगचा ॲट्रिब्यूट म्हणतोय. मेटा टॅग इज अ सिंग्युलर टॅग and the value of meta tag if you use UTF-8 that is used for Indian characters, and if you use Big 5 as a value of char set of meta tag, then it is used for Chinese characters. Okay, next attribute बघतोय आपण HTTP equiv म्हणून. आता जेव्हा तुम्ही तो attribute HTTP equiv म्हणून यूज करणार तेव्हा त्याच्या व्हॅल्यूज एक तर आपण रिफ्रेश, सेट कुकी, कंटेंट टाइप, एक्सपायर्स यापैकी वेगवेगळ्या यूज करू शकणार. आता सपोज तुम्ही पहिल्यांदा इथे फॉर एक्झाम्पल मध्ये आपण म्हटले मेटा HTTP equiv आपण या ॲट्रिब्यूटचा यूज केलेला आहे आणि इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू घेतली आपण रिफ्रेश जसं वरती मेन्शन केलंय आणि कंटेंट इज इक्वल टू 5 म्हटलं म्हणजे 5 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेज आहे ते काय व्हायला पाहिजे तर रिफ्रेश व्हायला पाहिजे. आता याचं मीनिंग आपण बघतो इथे यूज्ड फॉर HTTP रिस्पॉन्स मेसेज हिडर्स. आता हे वेगवेगळे दिलेले आहे आणि याचं मीनिंग म्हटलंय हियर द पेज विल गेट रिफ्रेश आफ्टर एव्हरी 5 सेकंड्स. आता सेकंड आपण म्हटलेलं नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मेटा HTTP equiv इज इक्वल टू जर तुम्ही सेट कुकीज लिहिलेलं असेल त्याचं मीनिंग काय होतं द ब्राउझर सेंड द कुकीज. कारण आपण जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन सर्च करतो तेव्हा कुकीज क्रिएट होऊन जातात. मग त्या सेंड करण्यासाठी तुमच्या प्रोग्राममध्ये जर मेटा टॅगमध्ये असं मेन्शन केलेलं असेल तर त्या वेबपेजच्या ज्या काही कुकीज आहेत त्या ब्राउझरला सेंड केल्या जातात. नेक्स्ट आपण इथे म्हटलेलं आहे HTTP equiv कंटेंट टाइप कंटेंट इज इक्वल टू टेक्स्ट स्लॅश HTML कॅरसेट इज इक्वल टू बिग 5. आता अर्थातच बिग 5 म्हटलंय म्हणजे तो कोड कोणासाठी झाला तर तो चायनीज कॅरेक्टरसाठी झाला. ओके, नेक्स्ट बघा आता इथे म्हटलेलं आहे मेटा HTTP equiv इज इक्वल टू एक्सपायर्स कंटेंट इज इक्वल टू युजर ID इज इक्वल टू समथिंग समथिंग काहीतरी दिलेलं आहे आणि एक्सपायर साठी आपल्याला इथे वेळ टायमिंग वगैरे पण दिलंय. आता याचा यूज कशासाठी होतो बघा बऱ्याच वेळेला आपण अशी वेगवेगळी फॉर्म भरतो आणि एखादा पेज फॉर्म भरता भरता आपण एक्झाम्पल कन्सिडर करूयात की तुम्ही एखादा ऑप्शन फॉर्म भरताय आणि ऑप्शन फॉर्म भरताना आपल्याला जेव्हा लिस्टमधून काहीतरी ॲड करायचं असतं तेव्हा भरपूर वेळ आपण एकाच पेजवरती आहोत आणि त्याला बराच वेळपर्यंत तुम्ही काहीही इनपुट जर दिलं नाही तर ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही सेंडला क्लिक करता तेव्हा मेसेज येतो धिस पेज एक्सपायर्स असं समथिंग काहीतरी मेसेज येतो. कारण काय त्या ठिकाणी तुमच्या पेजला म्हणजे अर्थात ते जे वेब पेज तयार केलेलं असेल त्या वेब पेजच्या मेटा टॅगमध्ये एक्सपायरेशनसाठी काहीतरी त्याला कंटेंट्स दिलेले असतील म्हणजे तितक्या वेळाच्या आत जर का तुम्ही पुटअप केलं तर तो डाटा एक्सेप्ट करेल अदरवाइज आपल्याला काय म्हणेल की तो डाटा काय झाला तर एक्सपायर झाला. ओके, all these attributes of meta tag we had discussed here and we will use these attributes in program. आता इथे बघा आपण काय केलेलं तो मेटा टॅग साठी जो आपण प्रोग्राम आधी बघितलाय त्याच प्रोग्रामला आपण आता इथे नोटपॅड मध्ये टाइप करून घेतलंय. म्हणजे नेम इज इक्वल टू ऑथर कंटेंट बालभारती म्हटलेलं नेम डिस्क्रिप्शन कंटेंट ॲडव्हान्स वेब डिझायनिंग म्हटलं वगैरे वगैरे आणि प्रोग्रामच्या बॉडीमध्ये आपण मेन्शन केलेलं P वेलकम टू HTML5 म्हणून. तर आता बघा हे जे मॅटर आपण इथे मेन्शन केलेलं आहे जेव्हा तुम्ही हा प्रोग्राम रन करणार आता आपण या प्रोग्रामला काय केलेलं ऑलरेडी सेव्ह करून घेतलेलं प्रोग्रामला सेव्ह केल्यानंतर या प्रोग्रामचं आउटपुट म्हणून आपल्याला दिसतं आहे वेलकम टू HTML5 म्हणून. आता आपण या प्रोग्रामचं आउटपुट बघितलं बघा तर प्रोग्रामच्या ओपनिंग बॉडी आणि क्लोजिंग बॉडी मध्ये फक्त वेलकम टू HTML5 हे एवढंच कंटेंट लिहिलेली असल्यामुळे
आपल्या प्रोग्रामच्या आउटपुटमध्ये तुम्हाला फक्त ही कंटेंट दिसत आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतंय, म्हणजे बघितल्यानंतर असं वाटेल की या प्रोग्राममध्ये जे आपण मेटा टॅगचा यूज केलेला आहे तर याचं रिफ्लेक्शन मात्र तुमच्या प्रोग्राममध्ये होत नाही आहे. अर्थात जेव्हा सर्चिंग करणार आपण तेव्हा तुम्हाला याचा उपयोग होतो, पण आपण आता थोडेसे कंटेंट ना ॲडिशनली ॲड करूयात या प्रोग्राममध्ये. ओके, आपण बघा या प्रोग्राममध्ये थोडासा चेंज केला आहे. प्रोग्राममध्ये आपण काय केलेलं, हिडर टॅग म्हणजे हिडर सेक्शनमध्ये मेटा HTTP इक्विव इक्वल टू रिफ्रेश आणि कंटेंट इज इक्वल टू 5चा यूज केलेला. आणि आपण प्रोग्राममध्ये इमेज पुटअप केलेली आहे SRC इज इक्वल टू वॉलपेपर 1 म्हणून. तिची हाईट आणि आपण विड्थ पण स्पेसिफाय केली. आता आपण याच प्रोग्रामला एकदा परत सेव्ह ॲज करतो आहोत .html ने. म्हणजे प्रोग्रामच्या इनपुटमध्ये आपण जर चेंज केला असेल तर यू हॅव टू सेव्ह ऑल दीज चेंजेस. आणि आपण या पेजला ना रिफ्रेश करतो आहोत. तर बघा आता आपण पेजला रिफ्रेश केलं तर प्रत्येक 5-5 सेकंदानंतर आपलं जे पेज आहे हे काय होत जाईल तर रिफ्रेश होत जाईल. आता जर का या पेजमध्ये तुम्हाला चेंजेस जी आहेत, पेज जे आहे आपलं 5 सेकंदानंतर रिफ्रेश होते आहे. आता जर तुम्हाला ही चेंजेस डायरेक्टली दिसत आहे की नाही, कारण आपण याआधी पाहिलं जर इनपुटमध्ये तुम्ही एखादा चेंज केलेला असेल तर आउटपुटला जोपर्यंत आपण रिफ्रेश करत नाही तोपर्यंत ती चेंजेस रिफ्रेश होत नाहीत. आता हेच ऑब्झर्व करण्यासाठी आपण थोडासा आणखी प्रोग्राममध्ये एक चेंज करूयात. बघा मी बॉडी टॅगमध्ये प्रोग्रामच्या BG कलर इक्वल टू समथिंग काहीतरी लिहिते, कारण तो जो चेंज आहे तो आपल्याला इझिली लक्षात येतो. BG कलर इक्वल टू सपोज मी इथे रेड म्हणून मेन्शन केला. आणि आपण बघा प्रोग्रामच्या इनपुटला फक्त सेव्ह करतो आहोत आणि जे आउटपुट आहे मी याला रिफ्रेश केलेलं नाही आहे, परंतु 5 सेकंदानंतर ऑटोमॅटिकली तुमचं जे पेज आहे ते बघा आपलं रिफ्रेश झालं. म्हणजे पेजला तुम्हाला रिलोड करण्याची गरज नाही आहे, पण आपलं पेज ऑटोमॅटिकली 5 सेकंदानंतर रिफ्रेश होते आहे. बिकॉज वी यूज अ मेटा टॅग इन हिडर सेक्शन and its attribute HTTP equiv and we use its value as refresh and contents value is equal to 5. That means after every 5 seconds output of this program will get refresh. आता हे फक्त आपल्याला इफेक्ट दिसावा पटकन म्हणून आपण म्हटलेलं. आता प्रत्येक वेळेला काही रिफ्रेशच दिलेलं असेल असं नाही आहे, तुमचं मोस्टली एक्सपायर वगैरे पण दिलेलं असू शकते. So I hope you understand how you have to use a meta tag in a program and how it will affect our output. Okay? So thank you dear friends and bye.